सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे अंजनपूर कोपरा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड। संत श्रेष्ठ संत श्री ज्ञानराज माऊली यांचा अर्थात ज्ञानोबारायांचा 3 चरणाचा परमार्थ पथावर वाटचाल करत असताना प्राप्त झालेल्या अतिउच्च स्थितीचा अनुभव किंबहुना प्राप्त झालेल्या स्थितीचं चिंतन किंबहुना आत्मस्थितीची अनुभूती जगापुढे आणणारा अभंग आहे। विठाला अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी महत्वाचा परिहार। ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधीला 725 वर्ष होऊन गेले। ज्ञानेश्वरी निर्माणालाही 725 वर्ष होऊन गेले। सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रभर छोटे मोठे सोहळे होतच आहेत, पण या सोहळ्याचं एक आगळं आणि वेगळं स्वरूप आहे। सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळा म्हणूनही याच्याकडे पाहिल्या जाईल आणि धर्म जागृती कीर्तन महोत्सव म्हणून सुद्धा याच्याकडे पाहिल्या जाईल। विठाला लॉकडाऊनच्या नंतर आपल्या भागातला दणदणीत आणि खणखणीत होणारा हा सोहळा आहे असं म्हटलं तर वावगं नाही। हा सोहळा साजरा करून अंजनपूर ग्रामस्थांनी परिसराच्या डोळ्यात अंजन घातलं म्हणायलाही अडचण नाही किंवा आम्ही केलंय तुम्ही करा। आमचे धर्मराज रेड्डी तुम्हा सर्वांना सोबत घेऊन हा भव्य दिव्य सोहळा घडवून आणत आहेत। खरंच त्याच्या धडपडीला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे। त्याचं वय काय फार नाही, परमार्थातला अनुभवही काय फार मोठा नाही, पण कार्य करण्याची उमेद आहे, जिद्द आहे, तळमळ आहे आणि तुम्हा गावकरी बांधवांचं त्यांना नेहमी सहकार्य आहे। मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव असो अथवा हा साजरा होणारा भव्य आणि दिव्य असा धर्मजागृती कीर्तन सोहळा असो, कुठल्याही कार्यामध्ये त्याने हात टाकावा, उभं राहावं, तुम्ही मोकळ्या मनानं कर म्हणावं असं एक समीकरण झालं। काल सप्ताहाला सुरुवात झाली। पाऊस आला म्हणून वाईट वाटून घ्यायचं कारण नाही, उलट आपला सप्ताह सुरू करायला पावसानं सुद्धा हजेरी लावली असं म्हणून आनंद मानायचा। आणि आताचा पाऊस काय नुकसान करणार नाही, हरभऱ्याला चांगलंच झालंय, ज्वारीला चांगलंच झालं, रब्बी चांगली येणार आहे, काळजी करू नका। त्यामुळं पाऊस आला ह्यात आनंद मानायचा की पावसाने हजेरी लावली आणि आनंद सुरू केला। अतिशय आनंदामध्ये चाललेला हा उत्सव कालपासून सुरू झालाय। आज दुसऱ्या दिवसाची सेवा। उपस्थित सर्व गुणवान आमचे संगीत अलंकार कैलास महाराज, संगीत अलंकार श्रीराम महाराज, आनंद महाराज, नवनाथ महाराज, आमच्या जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी मंडळी, गावातील मंडळी, आमचे आदरणीय असणारे ज्येष्ठ गुरुबंधू ठाकूर महाराज आणि गावातील सर्व भजनी मंडळी, माता भगिनी, तरुण बांधव, ज्येष्ठ मंडळी सर्वांच्या उत्स्फूर्त सहकार्य सहभागातून चाललेला सोहळा आज दुसरा दिवस। विठाला आपले महाराज आहेतच, तुम्ही सर्व अधिकारीच मंडळी आहात। ए पोरांनो इकडे बघा, उठणार नाही ना 12 वाजेपर्यंत? हा, आपलं कीर्तन 12:30ला संपणार आहे। तुम्ही बसलात तर 1 वाजू आपण। पोरं बसलेच चांगली गोष्ट आहे। तुम्ही टाळ घेणार आहेत का दोघं? बरं, उभंच राहा, काय नाही, उभं राहा, काय चांगलं वाटू लागलं की रे, पाया पडून गेले मगाशी, चांगले लेकर आहेत, बघून जाणार आहेत थोड्या वेळानं। तुम्हाला एक प्रश्न पटकन उत्तर द्यायचा, मांजराला इंग्रजीत काय म्हणतात? शाबास शाबास, वा हुशार। आता सांगा बोक्याला? कॅटो म्हणा। घोड्याला काय म्हणतात रे? शाबास, हुशार आहेत पोर। आता सांगा घोडीला? हॉर्सिन म्हणू नका। कुत्र्याला काय म्हणतात? कुत्रीला? शाबास, डॉगिन ना। पोरांना फ्रेश केलं जरा। आता ऐकणार ना कीर्तन? एकदा भजन करा। विठाला परमार्थ पथावर वाटचाल करत असताना
साधकाच्या जीवनाची वाटचाल साधक दशेपासून सिद्ध दशेपर्यंत होत असते. ज्ञानी महात्म्याचं काय, तो येतानाच ज्ञान घेऊन आलेला असतो. ते चालते ज्ञानाचे बिंब किंवा जयाचे अवयव सुखाचे हो, तो ज्ञान घेऊनच आलेला असतो. ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये सोपं करतो. मला सांगा, आपल्या अंजनपूर गावात अगोदर सूर्य उगवतो का अगोदर तांबडं फुटतं? म्हणजे परळीला तसं आहे म्हणून म्हणलं इकडं कसं आहे, भागाभागात बदल असतो. आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात, इथले जीव गेल्यावर. चांगली गोष्ट. आमचे जिवंत माणसं श्वास घेतात, इथले मेल्यावर. चांगली गोष्ट. आमच्याकडं माणसं कीर्तनात भजन करतात, इथं झोपा काढतात. म्हणा ना, हे एकदा भजन करा. विठाला अगोदर तांबड आणि नंतर सूर्य. अगदी ज्ञानी महात्म्याचं तसंच आहे. अगोदर त्यांच्या ज्ञानाचं तांबड फुटतं आणि मागाहून संत महात्म्य रूपी सूर्याचा उदय होत असतो. मोटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा. आपल्याला त्यांचं चिंतन नाही करायचं. साधक दशेपासून सिद्ध दशेपर्यंत गेलेल्या, साधकातून सिद्ध झालेल्या महापुरुषांचं चिंतन करूयात. विठाला साधक दशेत पुन्हा त्याला दोन प्रकार सांगलेलं, तीव्र जिज्ञासू आणि मंद जिज्ञासू. मंद जिज्ञासूला मग एक एक टप्प्याटप्प्यानं न्यावं लागतं. अगोदर त्याला कर्म सांगावं लागतं, निष्काम कर्म. त्यांना मलदोष जाणार आहे म्हणून मलदोष घालवण्याकरता निष्काम कर्म. पुन्हा निष्काम उपासना शिकवावी लागते विक्षेप दोष घालवण्यासाठी. आणि मग हळूहळू ज्ञानाचा उपदेश करावा लागतो. तत्वमासी, अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, हा ज्ञानाचा उपदेश घालून आवरण दोष नाहीसा करावा लागतो. टप्प्याटप्प्यानं त्याला तिथवर न्यायचं. एखाद्या लहान मुलाला चंद्र दाखवायचा, मग चंद्र दूर आहे आणि त्या दिवशी चंद्र कोर आहे, संपूर्ण नाही. माई काय करते, बाळा तुला चंद्र पाहायचा आहे का? बाळ म्हणतो हो. माई म्हणते ते पाहते. झाड दिसतं का? बाळ म्हणतो हो. कशाचं आहे? आंब्याचं. मग त्या पूर्व दिशेला म्हणजे त्या काकूच्या घराकडे गेलेली फांदी दिसली का? हो दिसली. त्या फांदीला आंबे दिसले का? हो दिसले. किती आंबे आहेत? 5. बर, त्यातला सगळ्यात वरचा आंबा दिसला का पिवळा झालेला? हो. मग त्या आंब्याच्या पलीकडे पहा बरं. पाहिलं. आता काय दिसलं? आई आकाशात काहीतरी दिसलं, त्याला चंद्र म्हणतात. दाखवायचे आंब्याचं झाड का? आंबे दाखवायचेत का? काय दाखवायचे? असं टप्प्याटप्प्याने जावं लागतं. आंब्याचं झाड, आंब्याची फांदी, आंबे, पिवळा आंबा आणि त्याच्या पलीकडं चंद्र. याला मंद जिज्ञासू म्हणायचं. तीव्र जिज्ञासूचं तसं नाही. डोक्यावर गुरुचा हात पडला, याच्यात परिवर्तन झालं. महावाक्याचे निनावे, गुरुकृपेचे नेथावे, माथा हात ठेविला नोहे थापटीला जैसा. आणि त्या एका वाक्यानं काय झालं माऊली म्हणतात, सोसोपने सीमाया निद सांडुनी धनंजया चेला अद्वयानंदपणे जो. विठाला विठाला. तीव्र जिज्ञासूला प्रश्न पडत असतात 4 आणि पडले पाहिजे आपल्याला सुद्धा. पहिला प्रश्न पडला पाहिजे, मला कुठं जायचंय? नाहीच लक्षात आलं कुठं जायचं तर दुसरा प्रश्न पडला पाहिजे, मी कुठून आलोय? नाहीच लक्षात आलं कुठून आलोय तर तिसरा प्रश्न पडला पाहिजे, सध्या मी कुठे आहे? आणि तेही नाही लक्षात आलं तर चौथा प्रश्न पडला पाहिजे, मी कोण आहे? आहे मी कोण याचा करावा विचार. आहे मी हा कोण ऐसा करावा विचार. आहे मी कोण याचा करावा विचार. आहे मी हा कोण करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा.
माणूस आहेत आणि आम्ही भूत आहेत. तुम्ही म्हणाल तापच झाला जवळ बसून. अगदी रास्त उत्तर. त्यांना योग्य वाटलं उत्तर, योग्य दिलं त्यांनी, माणूस. अजून जरा पुढे गेले असते तर त्यांनी स्वतःचं नाव म्हटले असते. माणसाच्या पुढे 2 पावलं गेल्यावर देहाचं नाव सांगितलं असतं. त्याच्याही पुढे अजून एखादा पाऊल गेले असते तर पद सांगितलं असतं. सरपंच आहे, सदस्य आहे, चेअरमन आहे, आमकाय टमकाय, शिक्षक आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, प्राध्यापक आहे. या दोघांना म्हटलं असतं तर हे म्हटले असते आम्ही वादक आहे. कीर्तनकारांना वाजवित होतो, मृदंग आम्हाला नाही. काय असतं महाराज, ह्या घरातलेच आहेत सगळे, त्याचं काय अडचण नाही. वादक म्हणजे गाणाराची बायको असतो आणि त्यानं बायको सारखंच राहिलं पाहिजे, गाणाराचा नवरा नाही व्हायचं. ह्यांनी म्हणतील वादक आहे, यांना म्हटलं हे म्हणतील आम्ही गायक आहे. मला विचारलं असतं तर मी वेगळं काय सांगणार होतो. फार तर नावापर्यंत गेलो असतो. मी म्हणालो असतो तुकाराम. पण मला सांगा, मी जन्मल्याबरोबर तुकाराम आहे का? उपजली या बाळकासी नाव नाही तयापासी, ठेविलेनी नावेसी. आमच्या आई वडिलांनी आमचं नाव तुकाराम ठेवलं म्हणून आज अंजनपूरमध्ये तुकारामचं कीर्तन आहे. समजा ह्या शरीराचं नाव जर दगड्या असतं तर आज कीर्तन कोणाचं झालं असतं? दगड्या. शबास. का दगडू महाराज म्हणा. दगड्या कीर्तन करतो काय? दगडू महाराजांचं म्हणायचं. याचं नाव धोंड्या असतं तर ह्या धोंडू महाराज म्हणा, धोंडीबा, धोंडीराम महाराज म्हणा. तसं आपलं गाव फार पवित्र आहे महाराज. हनुमान मंदिर आहे, राम मंदिर आहे, भैरवनाथ मंदिर आहे. आणि विशेष ह्या गावाचं सांगू महाराज, फार मोठा तपस्वी साधू या गावामध्ये होऊन गेला. झाले का नाही? मंदिर आहे ना बाबांचं. पवित्र भूमी आहे. एकतर देवाचं वास्तव्य आहे आणि साधूच्या वास्तव्यानं पवित्र झालेली ही अत्यंत पवित्र माती आहे. विठाला मग प्रश्न हा आहे, या देहात येण्यापूर्वी मी कोण होतो आणि या देहातून गेल्यानंतर मी कोण असणार आहे? आपण बघा, लोक रडतात. आम्ही विचारलं का रडता हो? म्हणले बाबूराव गेले. बाबूराव नाही तर कोणी नाव बदलू बुवा, आपण नाव बदलू. चिमाजीराव नाहीत ना कोणी? हा मग चिमाजीराव घेऊ आपण. माफ करा तुमचंच नाव आलं. चिमाजीराव घेऊ. लोक म्हणतात चिमाजीराव गेले. मग आम्ही गेलो. काय झालं रडायला? म्हणले चिमाजीराव गेले. आम्ही विचारलं कोणते चिमाजीराव? म्हणले ते भिंतीला बसवलेले. मग हे बसवलेले कोण आहेत? म्हणले चिमाजीराव. मग गेलंय कोण? म्हणले चिमाजीराव. मग बसलेलं कोण आहे? चिमाजीराव. गेलंय कोण? अरे ज्याला तुम्ही चिमाजीराव म्हणून ओळखता तो तर भिंतीला बसलाय. त्याला तुम्ही खांद्यावर नेणार आहेत, त्याला अग्नी डाग देणार आहात, अंत्यविधी करणार आहेत त्याचा. मग गेलंय कोण? जो गेलेला आहे तो जातही नाही येतही नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती अजहा नित्यहा शाश्वतः पुराणः. अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीरे हन्यमाने न हन्यते. शरीराच्या नाशानंतर सुद्धा जो अविनाशी आहे, शरीरात येण्यापूर्वी जो आहे, शरीरात आल्यानंतर जो आहे आणि शरीराच्या पतनानंतर सुद्धा जो राहणार आहे तो मी आहे. विठाला विठाला मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता. कळो येईल विचारिता, कळो येईल विचारिता. सौभाग्य असंता आहे तुझा अनेक नाही मागुता गा, तुझा अनेक नाही मागुता गा, तुझा नाही मागुता गा, तुझा अनेक नाही मागुता. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता. येईल विचारिता, येईल विचारिता. आहे भावुक
शोधात जो निघाला त्याला तीव्र जिज्ञासू म्हणायचं. मग मीचा शोध कुठं लागणार आहे? ज्यांना ठाऊक आहे त्यांच्याजवळ. मग ठाऊक कोणाला आहे? सभाग्य या संता ठाऊक आहे, त्यासी विचारिता कळो येईल मी तत्वतः वासुदेव विठाल. ऐका, मीचा शोध लागला म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान झालं. आणि महात्मा ह्या टप्प्यातून जात असतो. 7 अवस्था आहेत महाराज. वेदांत शास्त्राने 7 अवस्था सांगितल्या. त्यातली पहिली अवस्था आहे ज्ञानदा. या ज्ञानदा अवस्था, मीची ओळख झाली म्हणजे ज्ञानदा अवस्थेवर आला. अधिष्ठानाचं ज्ञान होणं म्हणजे ज्ञानदा अवस्था सोपं करतो. 2-3 दृष्टांत घ्या आपल्या अगदी ज्ञानेश्वरीत आलेले आणि तुमच्या परिचयाचे. पटकन उत्तर द्यायचं मला. हे काय आहे? शाबास, पोरं छान बोलले. काय आहे? आणि ह्याला इंग्रजीत म्हणायचं ठरलं असतं तर वा, इंग्रजी हुशार आहेत. रिंग. कोणी ह्याला अंगठी म्हणाल, इंग्रजीवाले रिंग म्हणतील. हिंदीमध्ये गेलं तर अंगूठी म्हणतील. उंगली में अंगूठी. आणखी ग्रामीण भागामध्ये जर गेलं, खेड्यापाड्यात जुने लोक छल्ला, छल्ला, हा परभणी जिल्ह्यात छल्ला म्हणतात. अजून ग्रामीण बोली भाषेमध्ये एक शब्द आहे बघा, मोदी. मोदी 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 नाही, मोदी पंतप्रधान, मोदी. आता 4 नावं तर झाले. मोदी झाली, छल्ला झाला, अंगठी झाली, रिंग झालं. मग काय आहे हे नेमकं? ज्याला ज्याला ही अंगठी दिसली त्याचं उत्तर चुकलं. तुमचा बाळांनो विषय नाही, हे मोठ्यांचं सांगतो. ज्याला ज्याला ही अंगठी वाटली त्याचं उत्तर चुकलं. ही अंगठी नाहीये. हे काय आहे? सोनं आहे, सोनं. ऐका आता, सोनं असताना अंगठी दिसणं याला अज्ञान म्हणायचं. सोन्याचं रूपांतर अंगठीमध्ये होणं याला विज्ञान म्हणायचं. आणि अंगठी दिसत असताना सुद्धा नजर याच्यातल्या सोन्यावर जाणं याला ह्या वस्तूचं यथार्थ ज्ञान म्हणायचं. विठाल. सोन्याचा आकार बदलला, नाव बदलतात. बोटात आलं, अंगठी झाली. मनगटात गेलं, कडं झालं, ब्रासलेट झालं. महिलांकडे गेलं तर शाबास शाबास. कोण आहे? पाटील बोलले काय? पाटल्या पाटल्या. पाटलीनबाईच्या हातात असतात त्या पाटल्या. गळ्यात गेल्यास तर काय काय होईल बोलू नका महाराज. मंगळसूत्र, मणिमंगळसूत्र, साधं मंगळसूत्र, पट्ट्याचं मंगळसूत्र, राणीहार, पोहेहार, गंठन, मिनी गंठन, नेकलेस, पोहेहार, चप्पलहार आहेत असले हार. आता ज्ञानोबारायांची ओवी सांगतो तुम्हाला. हे सगळे भिन्न भिन्न आकार झाले, पण सोनं बदललं का? ना तरी सोने लेणे होनी घडे. माऊली म्हणतात, तयाचे सोने पण काय मोडे. एर अलंकार वरचिलीकडे ले तयाचे निभावे. लेणाराच्या इच्छेनुसार त्याला आकार दिला गेलाय, पण सगळ्यांमध्ये सोनं आहे. महाराज, वेदांत असेल, शास्त्र असेल, उपनिषद असतील, ब्रह्मसूत्र असेल, गीता असेल, ह्या सगळ्यामध्ये फक्त 3 गोष्टी सांगितल्या महाराज. 3 पेक्षा चौथं काहीच नाही. अज्ञान, विज्ञान आणि ज्ञान. ह्या 3च्या पलकड काहीच नाही. जगातला कुठलाही ग्रंथ काढा, त्याच्यात अज्ञानाचं चिंतन आहे, विज्ञानाचं चिंतन आहे आणि ज्ञानाचं चिंतन आहे. विठाल. अंगठी दिसली, अज्ञान. सोन्याचं रूपांतर अंगठीत झालं, विज्ञान. परिवर्तन हा विज्ञानाचा नियम आहे. आणि अंगठी दिसत असताना यातल्या सोन्यावर नजर जाणं ज्ञान. दुसरं उदाहरण घ्या. हे काय? शर्ट. वा, बरोबर बोलले. शर्ट. जरा 2 पावलं पुढे गेलात तर काय मिळेल? हे कापड. वा, व्हेरी गुड. अजून 2 पावलं पुढे गेलात तर काय? वा वा, खरंच हुशार आहे लेकर. दोरा, धागा. आणि अजून थोडं पुढे गेलात तर कापूस. हा काय आहे? कापूस. कापसाचं रूपांतर कपड्यामध्ये होणं हे विज्ञान आहे. कापूस असताना कपडा वाटणं हे अज्ञान आहे. आणि कपडा अंगावर घातलेला असताना सुद्धा नजर कापसापर्यंत जाणं हे या वस्तूचं यथार्थ ज्ञान आहे.
याची पण ओवी आहे महाराज. कापसाचे पोटी काय कापडाची होती पेटी, तो वेढी तयाची दिठी कापड जहाला. तिसरं उदाहरण घ्या. मातीचे भांडे बनवणारे जमात, काय म्हणतात त्याला? कुंभार. बरोबर, कुंभारानं ते भांडे बनवलेले असतात. जुन्या काळामध्ये पाणी भरून ठेवायला मोठं एक भांडं असायचं, कमरे इतकं उंच. बोला ना बोला ना. रांजण. वा वा. उन्हाळ्याच्या दिवसात पाणी प्यायला असतो तो. वाह शाबास. रांजणाची धाकटी बहीण होती होती कोथळी. कोथळी रांजणाची धाकटी बहीण कोथळी. रांजण झाला, डेरा झाला, कोथळी झाली. उतरंडीला गेलं तर गाडगं झालं. नाही, मडकं नाही अजून, गाडगं झालं. बुडाला बसलं ते गाडगं आणि वरच्या कडेला आलं ते मडकं. आणखी थांबलं नाही बरं का. त्या मडक्यावर झाकायला असतं ती झाकणी. आता तेच संक्रांतीला काय झाले, तेच गाडगे संक्रांतीच्या दिवशी काय झाले? सुगडे. सुगडे. त्याच्यात छोटं असतं त्याला बोळकं म्हणतात. सगळ्यात छोटं सुगडं त्याला बोळकं म्हणतात. ऐका किती नावं झाली आता. गाडगं झालं, मडकं झालं, सुगडं झालं, बोळकं झालं, झाकणी झाली, डेरा झाला, रांजण झाला, कोथळी झाली. आपल्याला ह्या आकारानुरूप हे नावं मिळाले, पण ह्या सगळ्यामध्ये काय आहे? मुळात ती मातीच आहे. माती असताना गाडगे मडके वाटणं अज्ञान, मातीचं रूपांतर गाडग्या मडक्यामध्ये होणं विज्ञान, आणि गाडगे मडके समोर दिसत असतानाही नजर त्याच्यातल्या मातीपर्यंत जाणं त्या गाडग्या मडक्यांचं यथार्थ ज्ञान. त्याची पण ओवी आहे. ना तरी भूम्यातून स्वयंभ काय घडे या गाडगेयाचे निघती कोंब, परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की विठाला. आकार वस्तूंचा भिन्न आहे, माती एक आहे. आकार कापडांचा भिन्न आहे, कापूस एक आहे. आकार दागिन्यांचा भिन्न आहे, सोनं एक आहे. आकार जगाचा भिन्न आहे, परमात्मा एक आहे. सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश सहस्ररश्मी सूर्यप्रकाश सर्वाघटी राम सहस्ररश्मी सूर्यप्रकाश सर्वाघटी राम देहादेही एक सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सर्वघटी राम देहादेही एक सर्वघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाश सहस्रदशमी सूर्यप्रकाश म्हणजे ज्ञानदा अवस्था. विठाला एकदा सिद्धांत पटला. हरिदेव जगत जगदेव हरी, ब्रह्म सत्य जगत मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः. आता ज्ञानदा अवस्थेनं अधिष्ठान परमात्म्यावर नजर गेली की दुसरी अवस्था आपोआप समोर येते, संन्यासदा. एकदा परमात्माच खरा आहे कळलं की प्रपंच खोटा आहे सांगावं लागत नाही. विटले हे चित्त प्रपंचापासून वमन ते म्हणी बैसलेसे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया हरिवेद वाया झार हरिवेद. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया झार हरिवेद वाया झार हरिवेद. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया झार हरिवीण वाया झार हरिवीण. लटिका
व्यवहार सर्व हा संसार वाया गेला सार हरी विना वाया गेला सार हरी विना या पदावर येतोच माणूस एकदा जगत मिथ्या ब्रह्मसत्य कळलं मला टिकाव्या सर्व हा संसार संसार ठाऊकच आहे संसार दुःखात नाही का आम्ही या कीर्तनी शुद्ध संसाराच्या अंगी अवघीच व्यसनी व्यसन या बोधावर यायला वेळ आणि सगळ्या संतांना संसाराचं मिथ्यात्व कळलं म्हणून पावला पावलाला त्याचा तिरस्कार करणारे प्रमाण त्यांच्याकडून लिहिल्या गेले सगळ्या संतांचं बघा सर्व मिथ्या हे जाणून शरणरी घा देवाची शरणरी घा देवा सर्व मिथ्या हे जाणून शरणरी घा देवाची शरणरी घा देवा धनधारा पुत्र जन पुत्र जन शरण रिघा देवा सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी मिथ्या हे जाणून शरण रिघा देवा बघा सर्व मिथ्या हे जाणून आपल्याला उपदेश आहे संतांनी परमार्थात दोन गोष्टी सांगितल्या संसाराला सासर म्हणून उल्लेख केला आणि परमात्म स्वरूपाला माहेर म्हणून उल्लेख केला सगळे अभंग आपल्या पाठ आहेत भेटेन माहेरा जाईन गे माय छया पंढर आपुल्या माहेरा जाईन मी आता तुकोबार आहे माझे माहेर पंढरी मुक्ताईचं एक गोड चिंतन आहे पहा उबगले सासरी आता मज माहेरा सिन्या हो तोडा एवढा जाच तुमच्या पडते मी पाया हो उबगले सासरी आता मज माहेरा सिन्या हो आपल्या जनाबाई तर एवढ्या खवळल्या महाराज ह्या संसारातल्या सासूरवासाला वैतागून नवसच केला त्यांनी एक 2 मिनिटं घेतो खंडेराया तुझ करीते नवसू खंडेराया तुझ करीते नवसू मरुदे रे सासू खंडेराया मरुदे रे सासू मरुदे रे सासू खंडेराया मरुदे रे सासू खंडेराया मरुदे मरुदे रे सासू खंडेराया मरुदे रे सासू मेल्यावरी तुटेल आसरा सासू मेल्यावरी तुटेल आसरा मला काय माहिती एवढ्या लवकर होईल असं ऐका हे काही व्यवहारातलं नाही बरं का सासू कोण सासरा कोण हे परमार्थातले आहेत सासू कोण कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचू कल्पनेची सासू हिचा बहुतची जाच देहभाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाच चलाबाई वृंदावन रास क्रीडा पाहू नंदाचा माळ्याने केला नवला नंदाचा माळ्याने केला नवला कल्पनेची सासू कल्पना सासू देह अहंकार सासरा विकल्प नवरा आता साजनी झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा सोडियेला आशा मनशा तृष्णा ह्या ननंदा आणि ह्या सगळ्या सासूरवासाला कंटाळलेल्या जनाबाई पहाटे उठून देवाला बोलवायचं कारण काय आहे सुंदर माझे जाते ग फिरते बहुत ओव्या गाऊ कौतुके तू रे वा विठ्ठला हो 1-2 कडवे देतो तुम्हाला महिला मंडळ आम्ही पुढं महिलांनी माग छानपैकी म्हणायचं जातं तुमचं डिपार्टमेंट आहे तुम्हाला म्हणायचंय का कशाला
हे खुंट्यात हात घालून उपटूनच काढायचं आहे खुंट. जेनू काम तेनूत आहे. आपण नको बीजा करे सुगोता खाय. आम्ही पुढे, महिला मंडळ मागे, श्रीराम महाराज, कैलास महाराज, आम्ही पुढे म्हणतो, तुम्ही मागे म्हणा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा तीर तो तिसरा, ओव्या गाऊ भरतारा तू रे बा विठ्ठला. बस चार पोत्यात दळला आताच्या आता. 4 पोत्यात काला होईल का? होय धर्मराज का 2 वाढू अजून? आनंद आहे. काल पावसामुळं जरा थोडंसं कमी जास्त झालं होतं. म्हणलं आज मनसोक्त कीर्तन करता यावं. कामं सोडतून माझ्यासाठी पळतच येतो. मी म्हणलं वा संप्रदायासाठी तळमळ आहे. 2-3 वेळा जेलमध्ये जाऊन आलं ते. मी म्हणलं वा मागे एकदा आमचा बराच विषय झाला याच्यावर. मी म्हणलं तसं काही प्रकरण असलं तर मला सांगत जा. कसल्याही प्रकरणातून सही सलामत बाहेर काढू शकतो, कारण नावात तेवढी ताकद कमावली आम्ही. आणि त्याचे डॅशिंग माणूस आहे, ते भीतच नाही, काय होईल ते होईल. मी म्हणलं थोडं कसं असतं, कायद्याची लढाई कायद्याच्याच मार्गाने लढायची असते. बेकायदेशीर मार्ग आपण वारकऱ्यांनी अवलंबायचे नाही. कायदेशीर मार्गाने लढा द्यायचा आणि यशस्वी होणारच आहेत. फक्त बेडर असलं पाहिजे संप्रदायामध्ये. मी नेहमी सांगत असतो. आणि आम्ही आहे महाराज. मलाही 3 वेळा जेल झाली. मी काही फारच असं पण संप्रदायासाठी मी नेहमी सांगत असतो. अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे. अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे. मोडेन पण वाकणार नाही ही वारकऱ्याची जात आहे. फार झाले आता तुमचे संप्रदायावरचे हल्ले. फार झाले आता तुमचे संत साहित्यावरचे हल्ले. बुरुजासकट जागे करू महाराष्ट्रातील गड किल्ले. पाठीवरती अजून आमच्या छत्रपती शिवरायांचा हात आहे. पाठीवरती अजून आमच्या धर्मवीर शंभूराजांचा हात आहे. पाठीवरती अजून आमच्या सद्गुरू जोग महाराजांचा हात आहे. मोडेन पण वाकणार नाही ही वारकऱ्याची जात आहे. प्रसंग जिथं उभा राहील तिथं आम्ही उभाच राहतो महाराज. भले तरी देऊ कासेची लंगोटीन. उभाच राहिला प्रसंग तर नाठाळाचे माथी हनुका. दयेच्या 2 व्याख्या आहेत महाराज. आपण एकच वाचतो. दया तिचे नाव भूताचे पालन ही एक बाजू आहे, पण अनेक निर्दळन कंटकांची ही दुसरी बाजू आहे. विठाला आम्हाला आमच्या गुरूंनी, आमच्या आई वडिलांनी, आमच्या साधू संतांनी एक शिकवण दिली आहे. दुसऱ्याच्या आईकडे वाकड्या नजरेनं पाहायचं नाही. दुसऱ्याच्या आईकडं वाईट नजरेनं पाहायचं नाही. आणि आपल्या आईकडं कोणी वाईट नजरेनं पाहत असेल तर डोळा जागेवर ठेवायचा नाही. हिंदू धर्म आमची आई आहे. आम्ही कोणाचाच द्वेष करत नाही, पण कोणी आमच्या नादाला लागत असेल तर त्याचा डोळा काढायला मागं पुढं पाहत नाही. वारकरी म्हणजे नेभळट, वारकरी म्हणजे फक्त टाळ, वारकरी म्हणजे फक्त भजन, हे डोक्यातलं काढा. वारकऱ्यानं सर्वांगीण व्हावं. सर्वांगीण व्हावं. त्याला लाठीकाठीचं प्रशिक्षण असावं, त्याला कराटेचं प्रशिक्षण असावं, तो सुशिक्षित असावा. माझी तुम्हाला विनंती तरुण पोरांना, शाळेचं शिक्षण बंद करू नका. मी स्वतः AA झालो, PhD झालो. नोकरीला 4 नोकऱ्याला लाथ मारून मी कीर्तनाला उभा राहिलो. मी प्राध्यापक म्हणून नोकरी केली असती तर आजही 1.25 लाख रुपये महिन्याचा मी पगारी नोकर असतो. पण मला वारकरी संप्रदायासाठी झोकून देऊन काम करायचं होतं. प्राध्यापक झालो असतो तर मी फक्त त्या कॉलेज पुरता मर्यादित राहिलो असतो. तुकाराम शास्त्री झालो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वारकरी संप्रदायाचं काम करू लागलो. 1.25 लाख आणि नोकरी. माझा बाप
27 लाख रुपये घेऊन उभा होता. तू कुठं भरायचेच सांग म्हटलं. कुठल्याही संस्थेत तू प्राध्यापक म्हणून जा, मी पैसे भरतो. मी सांगितलं बाबा 27 लाख रुपये भरून मला गुलामगिरीच करायची असेल तर तुम्ही मला महाराज केलं कशाला. मला आमचं मस्तक फक्त 3च ठिकाणी वाकेल. 1 देवाच्या पुढं, 2 संतांच्या पुढं आणि 3 धर्मवीरांच्या पुढं. अन्यत्र आमचं मस्तक झुकणार नाही. आम्ही अभिमानी नाही आहेत, पण आम्ही स्वाभिमानी नक्कीच आहोत. याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन. आम्ही गर्विष्ठ नाही आहेत, पण आम्ही ताठही नाही आहेत. आम्हाला कळतं फळलिया तरुची शाखा, जयाची विनयो हेची संपत्ती. पण विनय कुठे? तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पायापे किंकरा. तिथं आमचा विनय असेल. आणि कोणी आमच्या नादाला लागत असेल तर आम्हाला तुकोबांची शिकवण आहे, वेदाचा तो अर्थ आम्हासीची ठावा, ये राणी वहावा भार माथा. विठाला त्याची मनातली तळमळ आहे आणि त्या तळमळीपोटी अट्टाहासानं ह्या उत्सव करण्याची त्याची जिद्द आहे. तुम्ही गावकरी त्याला सहकार्य करता म्हणून आम्हालाही आनंदानं यावं वाटतं. सकाळचा काला केला मी 11 ते 1 जिंतूरला, आणि जिंतूरवरून उपवास तिथे सोडून घरी आलो. घरी तासभर आराम करून लगेचच आज योगाने ड्रायव्हर नाही, आनंद महाराजांनी गाडी चालवली माझी आंबेजोगाईपासून. पण तरीही मी म्हटलं कार्यक्रम चुकवायचा नाही, कार्यक्रम करायचा. रात्रभर प्रवास करणं होईल, पण हा कार्यक्रम यशस्वी करून जायचं, कारण हे धर्मजागृती कीर्तन महोत्सवाचं नियोजन आहे. विठाला आपल्या भोपाळ्या नाहीत का महाराज, ते संन्यासदाच आहे. ते सगळं तिथं संन्यास संसाराचा वीट आलेला. कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपोलिया सत्ता स्वाधीनता नाही. सासुरवासा भितो जीव ओढे तुझ पासी, आता दोन्ही विषयी लज्जा राखे आमुसी. दुसरी अवस्था संन्यासदा, तिसरी योगदा. एकदा अधिष्ठानाचं ज्ञान झालं, संसार मिथ्याय समजलं की मग योग साधना. कुठलाही योग म्हणजे फक्त अष्टांग योग घ्यायचा नाही, निष्काम कर्माला सुद्धा योग म्हटलंय, कर्मयोग. उपासनेला सुद्धा योग म्हटलंय, भक्तियोग. आणि ज्ञान तर आहेच, ज्ञान योग. योग शब्दाची सोपी व्याख्या सांगतो. युंज हा धातू आहे. युंज युंजते म्हणजे जोडणे. ज्या साधनेनं तुम्ही देवाला जोडल्या जाता त्या साधनेला योग असं म्हणतात. विठाला मग काहीतरी साधना करायला लागतो, योगदा अवस्था. मग त्या साधनेतून, साधनेच्या प्रवासाने लागल्यानं मायेच्या कचाट्यातून तो बाजूला होतो. ती चौथी अवस्था लिलोन मुक्ती. ही माया आहे ना, तिचं नाव आहे या मा सा माया. नाही दिसायला नाही पण असायला आहे. दिसत नाही बेजार केल्याशिवाय राहत नाही, त्याला माया म्हणायचं. विठाला मग त्या मायेतून बाजूला पडायचे, त्याला लिलोन मुक्ती अवस्था. आता ऐका, अधिष्ठानाचं ज्ञान ज्ञानदा अवस्था, प्रपंचाचं मिथ्यात्व संन्यासदा अवस्था, साधनेमध्ये प्रविष्ट होणं योगदा अवस्था, त्या साधनेद्वारा मायेतून बाजूला होणं लिलोन्मुक्ती अवस्था. आणि एकदा माया बाजूला झाली की राहिलंय काय? मायानुरे जेव्हा विश्व ब्रह्म होईल तेव्हा मग फक्त परमात्म स्वरूप सत्य आहे या बोधावर येणं, ती सत्यदा अवस्था. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. मग एकदा परमात्माच सत्य आहे हे कळलं आणि परमात्म्याच्या छंदामध्ये जीवन प्रवाहित झालं की येणारी 6 क्रमांकाची आनंददा अवस्था. विठाला मग या अवस्थेत काय बोलायचंय? तुका प्रेमे नाचे गाय, गानियात विरुणी जाय, गाये नाचे उडे आपुलिया छंदे. नाथबाबांचं अवघे चित्रैलोक्य आनंदाचे आता. ज्ञानोबाराय म्हणतात, आमच्या जीवनात तर आलं, तुम्हालाही देऊ आम्ही आनंदाचे आवारू मांडू जगा.
नव्या अध्यायातली प्रतिज्ञा काय आहे? तरी अवधान एकले दिजे, प्रतिज्ञेवर बोलले माऊली. मग सर्व सुखासी पात्र होईल, हे प्रतिज्ञोत्तर माझे. माऊलींनी त्या अवस्थेचं चिंतन केलं. आता परात्पराकडे नेत नाही आपल्याला. ही 6 क्रमांकाची अवस्था. अधिष्ठानाचं ज्ञान होऊन ज्ञानदा अवस्थेवर आले, संसाराचं मिथ्यात्व कळलं, संन्यासदा अवस्था. मग योग साधना, साधनेत प्रविष्टी झाली, योगदा अवस्था. त्यातून मायेतून बाजूला सरकले, लिलोन्मुक्ती अवस्था. त्यातून परमात्म्याच्या सत्स्वरूपाची जाणीव झाली, सत्यदा अवस्था. आणि त्या अवस्थेच्या जाणीवेतून अंतकरण आनंदानं भरून निघालं. त्या अवस्थेचं चिंतन म्हणजे पहिलं. आनंद रे आजी आनंद रे, 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 आनंद रे आजी आनंद रे. सफाय अभयांतरी अवघा परमानंद रे, सफाय अभयांतरी अवघा परमानंद रे. नंद रे आनंद रे आजी आनंद रे, आनंद रे आजी आनंद रे, आनंद रे आजी आनंद रे, आनंद रे आजी आनंद रे. सफाय अभयांतरी अवघा परमानंद रे, सफाय अभयांतरी अवघा परमानंद रे. आनंद रे आजी आनंद रे, आनंद रे आजी आनंद रे, आनंद रे आजी आनंद रे, आनंद रे आजी आनंद रे. आणि एक तोला मोलाचं वाक्य ऐका. आनंद बाहेर शोधण्याच्या भानगडीत पडायचं नाही. आनंद कुठे आहे? हे काय आनंद मृदंग वाजवतोय. आनंद इथं आहे. ते रोहिदास महाराजांच्या संबंधात नाही का? मन चंगा तो कठोती में गंगा. तुमचं मन जर शांत आणि स्थिर असेल, सोपं करून सांगतो महाराज. हे पोरांनो तुम्ही सांगा, आकाशात चंद्र आहे बरोबर आहे, आणि खाली पाणी आहे हौदामध्ये. आकाशातला चंद्र पाण्यात दिसतो का नाही? कधी कधी दिसतो? पाणी हलवल्यावर का पाणी शांत झाल्यावर? मग पोरांना कळलं कीर्तनराव. साधा विषय आहे. चंद्र कधी दिसतो? पाणी. बास अगदी तसंच आहे. आनंद म्हणजे चंद्र आहे आणि आपलं मन म्हणजे पाणी आहे. मन रूपी पाणी स्थिर झालं की आनंद रूपी चंद्राचं दर्शन झालं म्हणून समजा. विठाला माणसं पैशात आनंद शोधतात महाराज, माणसं संततीमध्ये आनंद शोधतात, माणसं पत्नीमध्ये आनंद शोधतात. माफ करा, आमच्या गुरुवर्यांचं आता ठाकूर महाराज आहेत, घुले बाबा आमचे गुरुवर्य, वैकुंठवासी प्रातस्मरणे विठ्ठल बाबा घुले, ज्ञानेश्वरीचा पाठ सांगायचे. माणसं आनंद कशात मानतात बघा. एक जण घुले बाबांना भेटायला गेला. बाबा पेढे घ्या. फार आनंद झाला. बाबा म्हणले थांब. इतका आनंदानं पेढे वाटायला लागला. झालं काय? बाबा तुम्ही अगोदर पेढा खा. बाबा म्हणले नाही, अगोदर सांग काय झालंय. बाबा खाओ. बाबा झालं काय सांग ना. लग्न जमलंय म्हणला. बाबा म्हणले चांगली गोष्ट आहे. कोणाचं? नातवाचं का नातीचं? छो म्हणला बाबा. नातीचं नाही, नातवाचं नाही. मग पोराचं का पोरीचं? काय बोलताय बाबा? पोराचं नाही, पोरीचं नाही. मग कोणाचं जमलंय? माझंच जमलंय. घ्या पेढा. बाबा हसले. चांगली गोष्ट आहे म्हणले. उशिरा का होईना तुझं जमलं, चांगली गोष्ट आहे. इथं गप्प बसाव का नाही? उशिरा का होईना जमलं, चांगली गोष्ट आहे म्हणल्यास तो बाबांना म्हणतोय तुमच्याच कृपेनं. बाबा म्हणले येड्या, माझ्या कृपेनं तुझं झालं असतं तर मी तसा राहिलो नसतो. कृपा तिची समज जिनं तुला वयाच्या 55व्या वर्षी नवरा म्हणून स्वीकारले. माझी कसली कृपा घेऊन बसला. लोक कशातही आनंद मानतात. खरंच पत्नी आनंदाला कारण आहे का? हो म्हणा ना कीर्तन. घरी गेल्यास काय भांडणं करायचेत का?
किमान इथं तरी हो म्हणा, पुढचं पुढे बघू आपण. प्रमाणानं सांगू का? भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा. आपल्याला वाटतं ह्याच्यात आनंद आहे त्याच्यात आनंद आहे. नाही महाराज, विनोदानं आम्ही सांगत असतो, पहिले 10-5 वर्ष नवरा बोलतो बायको ऐकते. पहिले 10-5 वर्ष नवरा बोलतो बायको ऐकते. पुढचे 10-5 वर्ष बायको बोलते नवरा ऐकतो. तिथून पुढं आयुष्यभर दोघं भांडतेत गल्ली ऐकती. पहिले 10 वर्ष बायको चंद्रमुखी वाटते, तिथून पुढचे 10 वर्ष बायको सूर्यमुखी होते, आणि तिथून पुढं आयुष्यभर बायको ज्वालामुखीच असते. कधी उद्रेक होईल सांगता येत नाही. ठाकूर महाराज बरं केलं तुम्ही केलं नाही. आम्हाला सगळ्यांना ज्वालामुखीचा सामना दररोजच करायचा आहे. विठाला कशाचा महाराज? संतती आनंद देणारी आहे का? पोरं आनंद देतात. कित्येक बाप सांगेल महाराज, भेटतात कीर्तन झाल्यावर डसाडसा रडतात, महाराज पोराला 2 गोष्टी सांगा हो म्हणतात. आई रे बैमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे. ओ आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे. माँ बाप को कोई न माने, औरत को बहुमान रे, माँ बाप को कोई न माने, औरत को बहुमान. आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे. हो माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं मान, औरत का बहुमान, औरत का बहुमान. आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे. कशाची पोरं? 2 वाक्य ऐकून ठेवा महाराज. राष्ट्रसंत भगवान बाबा नेहमी म्हणायचे, प्रसंग पडला तर यक्र विका, पण लेकरं चांगले शिक्षण घेतील याची काळजी घ्या. महत्व यकरांना नाही, महत्व लेकरांना नाही. लेकरं संस्कार संपन्न पाहिजे. आणखी एक तोला मोलाचं वाक्य ऐका. संतती लायक असेल तर बापानं कमवायची गरज नाही. संतती लायक असेल त्याचं ते कमवेल ना. तो जिल्हाधिकारी होईल, IPS होईल, तलाठी होईल, ग्रामसेवक होईल, काहीच नाही झाला तर पुढारी तर नक्की होईल. काहीतरी होईल ना, तो त्याचं नशीब आहे ना. संतती लायक असेल तर बापानं कमवायची गरज नाही. पुढचं वाक्य ऐका. संतती नालायक असेल तर बापानं कमवून उपयोग नाही. तुम्ही कष्ट करून 50 एकर करायचं आणि त्यानं 6 महिन्यात फुकून द्यायचं, काय उपयोग झाला? लायक संततीसाठी कमवायची गरज नाही, नालायक संततीसाठी कमवून गरज नाही. आपली जिंदगी, आपली लाईफ आहे, आपलं आयुष्य आहे, मस्तीत जगा. विठाल विठाल. पैसा आनंद देतो काय महाराज? या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवर छाया, याता यातीन चुके मग तू करशील काया. या हरी भजने विन तुझे जन्म जाती वाया. या लागी वैकुंठनाथाच्या तो चिंती पारे पाया. ओम नमो भगवते वासुदेवाया. ओम नमो भगवते वासुदेवाया. जैसी तरुवर छाया. काय पैसा पैसा महाराज. आम्ही रोज पाहतो
झोपेच्या 4 गोळ्या खाऊन गुडघ्या इतक्या गादीवर झोपतात माणसं, तरी झोप लागत नाही. 5-5 मजली बंगलेत, तरी बेचैन आहेत लोक, डोळे लाल भडक सकाळी उठलेले. आम्हाला म्हणतात महाराज रात्री झोपच नाही. आम्ही म्हणलं का? काहीतरी टोचत होता अतरुणामध्ये, त्याला गादीत टोचत महाराज. खरं सांगू का, शरीराला टोचण्याचा आणि झोपेचा काही संबंध नाही. रस्त्याच्या कडेला दगड फोडणारे माणसं दगड फोडता फोडता चटणी भाकरी खाऊन त्याच्यावरच पडतात आणि 1.5 तास झोप काढतात. मी त्याला सांगितलं बाबा शरीराला टोचलं नाही रे, इथं टोचणं चालू आहे. इथलं टोचणं बंद झालं की झोप लागते, आणि इथं टोचणं चालू आहे तोपर्यंत झोप लागत नाही. आमच्या कीर्तनात माणसं बघा महाराज, सहज जरा अवघड सुरू झालं की पटापट झोपायला लागतात. मला ज्याला पडलं की झोप लागते त्यांचं मला कौतुक वाटतं महाराज. गुरुवरे संदीपान महाराज सांगत असतात बघा, पडल्याबरोबर झोप लागते त्याला भाग्यवान म्हणायचं. पडलं की झोपतो त्याला भाग्यवान म्हणायचं. अगोदर झोपतो नंतर पडतो त्याला महाभाग्यवान म्हणायचं. आणि असे महाभाग्यवान कीर्तनात असतात. तेव्हा ते एक आहेत बघा, आनंदी माणूस आहे. एवढ्या गदारोळामध्ये झोप लागली त्याला, काही तक्रार नाही आपली. इतका आनंदी माणूस भेटला की समाधान होतं. विठाला आनंद हा अंतकरणाचा विषय आहे. मन स्थिर करायचं आहे आणि परमार्थ पथावर वाटचाल करताना ते मिळतं. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. काय झालं त्यांनो हे सारिता निराळे लवण मिळविता. चित्ताचं स्थैर्य महत्वाचं आहे आणि ते तिथं आहे. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करे काय, हो धरोनिया बाहे भवहातारे दातारा, चतुरात शिरोमणी गुण लावण्याचे खान. बर, मन स्थिर झालंय माऊली तुमचं. हत कोटे धावे म्हणा तुमचे चरण देखलिया, हो तुमचे चरण देखलिया. हत कोठे धावे म्हणा तुमचे चरण देखलिया. आम्हाला आनंद झालाय. आनंद रे आजी आनंद. आता आनंद म्हणजे काय आपल्याला शोधायचंय. आनंद म्हणजे काय? आनंद जीवनात आला सबाई अभ्यंतरी अवघा, आत आनंद बाहेर आनंद सगळं ठीक आहे, पण आनंद म्हणजे काय? काय 2 किलो वस्तू आहे का आनंद म्हणजे? लिटरनं मिळणारा पदार्थ आहे का, किलोनं मिळणारा पदार्थ आहे का? मग आनंद म्हणजे काय? 2-3 प्रकारातून सांगतो. सगळ्यात पहिलं भागवतात. चला, भागवताच्या महात्म्यामध्ये पहिला श्लोक आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. श्रीकृष्णाय वयम नुमः. श्रीकृष्णाला आम्ही वंदन करतो. कोणत्या श्रीकृष्णाला? त्रय ताप विनाशाय, 3 तापातून निवृत्त करणारा. विश्वोत्पत्त्यादि हेतवे, विश्वाच्या उत्पत्तीला कारण असणारा. आणि पहिलं लक्षण केलंय सच्चिदानंद रूपाय, सतरूप असलेला, चिद्रूप असलेला आणि आनंद रूप असलेला. सत म्हणजे परमात्मा, चिद म्हणजे परमात्मा आणि आनंद म्हणजे परमात्मा. आनंद म्हणजे परमात्मा आणि परमात्मा म्हणजे आनंद. विठाला आपला प्रसिद्ध अभंग घ्या. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजधे योग्यांचे, ते हे समचरण साजिरे विटेवरी. विटेवरी समचरणानं कोण उभा आहे? जो आनंद रूप आहे, जो अद्वय आहे, जो नित्य आहे, जो निरामय आहे आणि जो योगियांचं निजधेय आहे. विटेवरी नीट आनंदाचा कंद. विठ्ठल म्हणजे आनंद आहे, कृष्ण म्हणजे आनंद आहे, राम म्हणजे आनंद आहे. म्हणून उत्तरेमध्ये किंवा आम्ही पण भागवत करतो ना महाराज, आम्ही भागवत कथेमध्ये राम जन्म कृष्ण जन्म झाल्यानंतर एक संकीर्तन करत असतो. त्या संकीर्तनात असं कृष्ण जन्मला असं म्हटलं नाही, तिथं आनंद आला असं म्हटलंय. 1-2 मिनटं घेतो.
नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल टाळी 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 आनंद भयो जय कन्हैया लाल जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की कन्हैया लाल की जय कन्हैया लाल नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की एक मिनिट जय कन्हैया लाल की आम्ही पुढं आई साहेब माग आणि पुरुष मंडळी त्याच्या माग जमल ना ताकद तर लावून बघा जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की शाबास नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद घर आनंद नंद घर प्रयत्न चांगला होता पण आवाज त्यांचाच घरी असंच आहे ना घरी तसंच आहे महाराज सगळ्याच्याच घरी तसं आहे माझ्याकडे बघू नका मी काय वेगळा आहे का माझंही तसंच आहे आम्ही कीर्तन तुमच्या पुढं करायचं घरी ऐकायचं सुंदर कीर्तन करते ते आम्ही ऐकतो निवांत इलाज नाही महाराज पटवून देऊ काय का मिनिटात बायकोला न घाबरणाऱ्याने हात वर करा चुकून सुद्धा भानगडीत पडायचं नाही तुम्ही हात वर केला की लक्षच आहे कोणी केला ज्याचा हात वर झाला त्याचा 3 दिवस चहा गेला माझा मुद्दा होता नंदघर अवध घर आनंद भयो जय राजा राम की जय राजा राम की जय सीता राम की अवध घर आनंद भयो जय राजा राम की राम म्हणजे आनंद कृष्ण म्हणजे आनंद विठोबा म्हणजे आनंद मग माऊली तुमच्या जीवनात आनंद आला म्हणजे कोण आलं साक्षात पांडुरंग परमात्मा आमच्या जीवनात आला सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदो रे लोक म्हणले माऊली 10 वाजून 5 मिनिटं झाले हो तुम्ही तुमचंच सांगायला लागलात आम्हाला आनंद झाला आम्हाला आनंद झाला पण तुम्ही एकट्यानंच नका न घेऊ तुमची प्रतिज्ञा आहे आनंदे भरीन तिन्ही लोक तुमची प्रतिज्ञा आहे ना तिन्ही लोकात आनंद देईल मग इथं नुसतं सबाय अभ्यंतरी एकट्यालाच म्हणताय आम्हाला आनंद मिळण्याचा उपाय सांगा ना महाराज म्हणले 6 गोष्टींचा विचार करा तुमच्याही जीवनात 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 इतके विचारूने मग परमानंद इतके विचारूने मग ब्रह्मानंद आनंद रे आजी आनंद रे आनंद रे आजी आनंद रे सुखे विचारोनिया परमानंद दुखे विचारो ब्रह्मानंद आनंद रे आजी आनंद रे आनंद रे बार कुमारी
विठोबा वरदे हरी विठोबा देव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की जय हर 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 महादेव आनंद पाहिजे ना मग इतके विचारोनी मग ब्रह्मानंदी राहा. विचार करा. कसला विचार? 6 गोष्टींचा. 1 2 3 4 5 6. अहो लोक म्हणले 6 काय, तुम्ही आम्हाला 600 म्हणायला लावा ना, आम्ही म्हणू. मग हे 6 काय आहे याचे बरेच अर्थ आहेत. आपण 2 घेऊयात. पहिला अर्थ भगवंताचे 6 अवतार, मत्स्य कच्छ वराह नारसिंह वामन परशुराम. ह्या 6 अवतारांचं चरित्र तुम्ही श्रवण करा, पवित्र होईन चरित्र उच्चारे. गायीनं ते लीळा चरित्र ते कथा प्रसंग ऐका, वाचा. जीवनामध्ये त्या परमात्म्याचं दर्शन कसं होईल याची वाटचाल करा. 6 अवतार देवानं का घेतले? अंश अवतार, अंशांश अवतार, आवेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार आणि पूर्णतम अवतार. त्याचं चिंतन करा. हे झालं पौराणिक. आता वेदांतिक, शास्त्रीय, आध्यात्मिक. एक काय आहे याचा विचार करा. एकोहम, एकमेवाद्वितीयम ब्रह्म. त्याचा विचार करा. एक काय आहे. 2 त्या एकाला आपल्याकडे प्रमाण नाही का? पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा पाही, चंद्र सूर्य तारा पाही, अवघे शून्यचे होते पाही, अवघे शून्यचे होते पाही. कानोबा तेरे तेरे ते, कानोबा तेरे तेरे. तेथे कठाल गज निर्माण झाली, तेथे कठाल गज निर्माण झाली, तेथे कठाल गज निर्माण झाली, तेथे कठाल गज निर्माण झाली. काहीच नव्हतं पण एक होतं. कानोबा तेरे तेरे, त्याला एक म्हणायचं. मग त्या एकाला 2 कोणी केलं? आली ना, तेथे कठाल गज निर्माण झाली. आणि तिनं तर एवढा पसारा वाढवला. निर्गुण निराकार व्यापक असलेलं परब्रह्म ईश्वरत्वाला आलं. त्याला ईश्वर चैतन्य म्हणतो आपण. ते मायेमुळं, मायेनं आश्रित केलं. पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नव. पतिव्रता धर्म पहा हो माझा, सर्वापरी पती भोग. याला म्हणायचं 2 प्रकृती आणि पुरुष. 3 काय आहे? 3 गुण आहेत. प्रकाराचे 3. तुका म्हणे केले गुण ते कैसे किती, बांधिती कवणे रीती. हे 3 बांधणारे आहेत. रजोगुण बांधतो, तमोगुण बांधतो आणि सत्वगुण सुद्धा बांधतोच. आळसानं प्रमादानं बांधणारा तमोगुण आहे. निद्रालस्य प्रमादोत्तम. रजोगुणही तुमच्या रंजनानं गुंतवतोच आणि सत्वगुणही तुमच्या ज्ञानाचा अहंकार तुम्हाला निर्माण करून अडकवतोच. मग ह्या 3च सगळं जग आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्याचंच प्रतीक आहे. महेशाला तम म्हटलंय, विष्णूला सत्व म्हटलंय आणि ब्रह्मदेवाला रज म्हटलंय. विठाला मग एकाचा परब्रह्माचा विचार करा. 2 म्हणजे प्रकृती पुरुषाचा. 3 म्हणजे गुणत्रयाचा विचार करा. 4 बरंच आहे पण त्यातलं प्रामुख्यानं पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याचा विचार करा. 5 याच्यात 5 आहेत ना. पंच देहत्वानीला 5चा उसना. देहाचं पंचीकरण विचार करा. पंचमहाभूताचं चिंतन करा. 6 2 अंग. तसं आणखी भरपूर काढता येईल पण 2 तर मुख्य आहेत. षडवैरी, षडविकार यांना बाहेर कसं काढता येईल ह्याचा विचार करा. काम, क्रोध, मन, मत्सर, दंभ आणि अहंकार. आणि मग ह्याचं चिंतन सापडेल ते 6 शास्त्रांचं अध्ययन करा. सहुवेदी जाण साही शास्त्री कारण. आणि 7 इथं गाठी आहेत.
त्या 7 गाठी सोडण्याचा प्रयत्न करा. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, अहंता आणि ममता. भिद्यते हृदय ग्रंथी. ते 7व्याकडे जायचंच नाही. दुसऱ्या चरणात 6च आहेत ना. आणि अष्टदा प्रकृती आहे, तिच्या बाहेर पडायचं. भूमी आपो नलो वायू खम मनोबुद्धिरेवच अहंकारम इति यम्मे भिन्ना प्रकृतीर अष्टदा. अशा 6 प्रकारच्या गोष्टीचा विचार करा आणि मग तुम्ही सुद्धा ब्रह्मानंदी रहा. हे थोडंसं कठीण वाटलं तरी महत्त्वाचा विषय होता. तुम्हाला सोपं तुमच्यासाठी करतच होतो. हे ज्ञानेश्वरी पाठ असलेले माणसं आहेत, यांच्यासाठी काहीतरी बोलायचं होतंच. आणि पुन्हा हा बाबा आमच्यावर लावूनच आहे, हे महाराष्ट्रात पाठवणार आहे पुन्हा. मग तुकाराम महाराजांनी मुंडे महाराजांनी निवळच लोक हसविले असंही नको न जायला. चिंतन करत करत हास्य निर्मिती केली, असं गेलं पाहिजे संदेश लोकांपर्यंत. कारण आमच्यावर शिक्का बसलाय तो विनोदी कीर्तनकार म्हणून नाही, चिंतनीय कीर्तनकार म्हणून. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आम्ही, त्यामुळं आम्हाला आमचं स्टेटस जपावंच लागतं. आमच्यासाठी नाही, आमच्या बापासाठी. जोग महाराज म्हणजे आमचा बाप आहे आणि आमच्या वागण्यानं आमच्या बापाचं नाव कमी नाही झालं पाहिजे याची खबरदारी आम्ही पावला पावलाला घेतली पाहिजे. आम्ही चुकलो तर नावं लोक संस्थेला ठेवतील, अरे संस्थेतूनही असलेच कीर्तनकार येतात का. जोग महाराजाचा शिक्का म्हणजे साधा नाही महाराज, ती काठी आहे. त्या काठीनं ज्याला आशीर्वाद दिला त्याचा डंका महाराष्ट्रभर वाजला म्हणून समजा. आम्ही जोगाची पिल्ले आहोत आणि त्यामुळं आम्ही करू तर शुद्ध सांप्रदायिक कीर्तनच करू, चिंतनीय कीर्तनच करू आणि गाथा ज्ञानेश्वरी, गीता, महाभारत, भागवत या ग्रंथातलंच आपल्या पुढं आणण्याचा प्रयत्न करू. कारण आम्हाला आमच्या गुरुवर्यांचा आदेश आहे तसा. मध्ये हे फोडणी द्यावी लागते. पिकावर फवारणी का करायची, लईच माना टाकू लागले तर फवारा. तसं श्रोते जरा कोलमडल्यासारखे वाटले तर एखादा विनोदाचा फवारा द्यायचा. पण महत्त्व चिंतनाला. आम्ही चिंतनीय कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहोत. तेव्हा आमच्या धर्मराज रेड्डी यांच्याद्वारा तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून अत्यंत देखणा आणि नयनरम्य सोहळा. खरं तर आज मला सोमवार होता, दुपारी सोडला आणि जेवण असं भारी होतं, असं वाटू लागलं डबल जेवावं काय. पण तरी जेवण नाही केलं, पण बासुंदी हाणलीच म्हणा की. आमच्या रेड्डी भाऊकडं सुंदर नियोजन होतं. सर्व गुणवान मंडळी त्या ताकदीचे आहेत. सर्वांना धन्यवाद. 5-7 मिनटं मुद्दाम शिल्लक ठेवलेत. हे दोघं आमचेच विद्यार्थी आहेत, सुंदर गातात. त्यांची चाल करायची होणार आहे म्हणून चाल होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल, तोपर्यंत कोणीही उठायचं नाही. सर्वांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि कीर्तन सेवेला विराम. ज्ञानेश्वर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे अंजनपूर कोपरा, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड.